फिर वो बोली, पहचाना? तो बोला, आवाज तो लगता है कहीं सुना सुना सा, मगर मुखौटा तो नहीं दिख रहा है वैसा। अरे वो बोली, भाई मैं तेरी ही बनी हूं, राजकुमारी बनी हूं। बेबंदर, अगर तू भी कूद जाता तो तू भी राजकुमार बन जाता है। वो खुदा गई, वो बोला, बंदरे मला पोहता येत नाही, मी जर पडलो असतो तो बुडून गेलो असतो। फिर वो बोली, भाई अगर तू कूदा होता तो ऊपर आके राजकुमार बन गया होता। अब वैसे कि वैसे तो बंदर ही बैठ के बैठा है ना तू। इससे यही क्या सबक मिलता है आपको कि भाई चांस ले लो। चांस लेने से क्या होगा, कुछ तो भी मिलेगा, नहीं कुछ तो अनुभव तो मिलेगा। बाद में क्या होता है कि गाड़ी जाने के बाद आपने को लगता है कि भाई मैंने जाना था, मगर तब तक गाड़ी निकल चुकी होती है। चांस ले लो, सभी ने बोला है कि चांस लेना चाहिए। मेरे ये चार भाइयों को भी मैं यही कहूंगा कि भाई आज छोड़ दो, मगर इसके बाद में कभी भी कहीं पर भी चांस आया तो व्यक्त होना। व्यक्त होणं हे अतिशय गरजेचं आहे। व्यक्त झाल्याशिवाय तुम्ही मोकळं होऊ शकत नाही, आणि मोकळं झाल्याशिवाय तुम्ही चांगलं जगू शकत नाही। कारण पर्यावरण जर राखायचं असेल तर माणसानं चांगलं जगलं पाहिजे। आमच्या अमृतानं पर्यावरणाची गोष्ट सांगितली की झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा। सगळ्या कीर्तनामध्ये सुद्धा सगळे महाराज तेच सांगत असतात। तनिषाच्या गावाला सप्ताह सुरू होता, तिथल्या महाराजांना सुद्धा सांगितलं झाडं लावा, झाडं लावा। दुसऱ्या वर्षी तेच महाराजांचं पुन्हा कीर्तन सुरू झालं, त्यांनी पुन्हा तेच सुरू केलं, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा। एक जण उठला तो म्हणला, महाराज बंद करा ते, झाडं लावा, झाडं लावा। ते म्हणला, का? मी पर्यावरणाबद्दल बोलतोय, चांगलं सांगतोय, वाईट काय सांगायला लागलोय? तेव्हा म्हणला, तुम्ही गेल्या वर्षी म्हणला झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा। झाडं लावले मी, कालवाडीचे पोलीस आले, मला घेऊन गेले। महाराज म्हणले, तू काय केलं असं? तुला सत्कार व्हायला पाहिजे होता झाडं लावल्याबद्दल। तेव्हा म्हणला, तुम्हीच म्हणले झाडं लावा, झाडं लावा। मी मित्राला विचारलं, झाडं कोणते लावू? तेव्हा म्हणला, गांजाचे लाव। मी उसात गांजाचे झाडं लावले, पोलिसांना कळलं आणि ते मला घेऊन गेले। आम्ही ऐकतो एका खानानं आणि सोडतो एका खानानं। हमें दोस्त भी वैसे होने चाहिए कि जो अच्छा मार्ग बताए, गलत मार्ग पे हमें ना ले जाए। चांगले दोस्त असावेत, ते कुणीही असावेत, ते मग कुणीही असो, ते चांगले असावेत असं आमच्या प्राचीन जे सांगितलं ते अतिशय उल्लेखनीय आणि गरजेचं होतं। आणि पुन्हा अजून एका कुणीतरी एक उल्लेख केला, तो मला आता इथं आठवत नाही कोणी उल्लेख केला, पण ते सांगणं गरजेचं आहे की आपल्या मैत्रिणी सुद्धा आपल्यासाठी खूप चांगल्या असतात। त्या आपली सगळी गोष्ट पोटात ठेवतात, त्या कोणालाही सांगत नाही। तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या घरच्यांना माहित नाहीत त्या तुमच्या मैत्रिणीला माहित असतात। तुमच्या बहिणीला म्हणा किंवा तुमच्या मैत्रिणीला माहित असतात। एका मुलीचं लग्न जमलं आणि तिची मैत्रीण तिला सांगायला आली, जी तिची फार वैज्ञानिक मैत्रीण होती, तीच तिला सांगायला आली की बाई ग, आता तुझं लग्न जमलंय, आता तू काय कर, तुझं फेसबुक, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम वगैरे वगैरे सगळे अकाउंट काय कर, बंद कर। ती म्हणली, मी ते सगळे बंद केले, सीम सुद्धा काढून फेकून दिले, फक्त तुझं तोंड बंद ठेव। कारण आपण जेवढे काही उद्योग करतो ते सगळे उद्योग कुणाला माहित असतात? आपल्या मैत्रिणीला माहित असतात। म्हणून आपली मैत्रीण सुद्धा तेवढीच कशी असली पाहिजे, समजदार असली पाहिजे। आता ही जी काय आयशा उशिरा आली, ती आयशा इथं फिरत होती इकडं तिकडं, ती आता उशिरा आली। गाडी गेल्याच्या नंतर आल्याच्या नंतर काय होतं ते आयशाला कळलेलं आहे, कारण इथं आता निकाल पण जाहीर झालेला आहे, त्याचे नंबर पण आलेले आहेत। आयशानं आता टाळ्या वाजवायचं काम करायचंय आणि पुढच्या वेळी लवकर यायचे। पंगत उठून गेल्यावर जर आपण तिथं गेलो तर आपला चेहरा पाहण्यासारखा असतो, है की नाही? तर अशा प्रकारे आम्हाला आज इथं सन्मानित केलं, आम्हाला परीक्षक म्हणून बोलवलं। शीघ्र भाषणामध्ये तुम्ही सगळ्यांनी शीघ्र भाषणं केली,
आम्ही सुद्धा शीघ्र निकाल तयार करून टाकला, लगेच तात्काळ. ही मॅगी सारखी गोष्ट होती सर, है का नाही? 2 मिनिट में फटाफट. ही सगळी मॅगी सारखी गोष्ट होती. ही मॅगी सारखी आपण गोड मानून घेतली. तुम्ही सगळ्यांनी ती गोड मानून घेतली. म्हणून हिंदी विभागाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण थांबवत असताना तुमचा निकालही लगेचच्या लगेच जाहीर करतो. आता तुम्हीच अंदाज लावा. आम्हाला त्यांनी काही सांगितलं नव्हतं किती नंबर काढायचे, काय आहे, मनानेच काढून टाकले. पहिला, दुसरा, तिसरा आणि एक उत्तेजनार्थ. उत्तेजनार्थ कशासाठी असतो की बाबा ठीक आहे, तुला पुढच्या वेळी तरी काय होईल, या टीम मध्ये जाण्याची संधी मिळेल. त्याच्यासाठी तो दिलेला प्रोत्साहनपर बक्षिसाचा भाग आहे. म्हणून त्या प्रोत्साहनाचं बक्षीस मिळालेलं आहे. शुद्ध भाषण स्पर्धा का उत्तेजनार्थ पुरस्कार दिया जाता है लक्ष्मी गवांडे को. आप तालियों से उसका अभिनंदन करें. उभा राहा आणि तिचं अभिनंदन करा फक्त. हा, छान.